नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी घोषणा समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा म्हणाले, 1 कोटी बहिणींना आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत. लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. ही योजना बंद होऊ देणार नाही असं फडणवीस जालन्यात म्हणाले. जालना येथे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती. त्या सभेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ते जालन्यातील कार्यक्रमात बोलत होते. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतच राहू. राज्यातील 1 कोटी बहिणींना आता लखपती दीदी करायचे आहे असा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोडला आहे. काहीही झालं तरी आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. 5ही वर्ष आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देत राहू. पण आता लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा निर्णय झाला आहे. माझ्या 50 लाख बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत. 1 कोटी बहिणींना लखपती दीदी करायचं आहे. त्या दिशेने आपली वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले आहे. आणि मराठवाड्याच्या दुष्काळाबाबत सुद्धा त्यांनी काही माहिती दिलेली आहे. मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात केला. कायम दुष्काळी असलेला माझा मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं काम आपण करत आहोत. एकीकडे कोल्हापूर सांगलीचे पुराचे पाणी 65 TMC पाणी उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतोय, तर दुसरीकडे पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे 80 TMC पाणी कोकणातून थेट मराठवाड्यात आणि गोदावरीच्या खोऱ्यात आम्ही आणतोय अशी माहिती त्यांनी दिली आहे.